नमस्कार. मी श्रीरंजन आवटे. आज मी पुन्हा एकदा यूट्यूबवरती आलो कारण मला वाटलं की माझ्या एका आवडत्या कादंबरीविषयी तुम्हाला सांगावं. मन समजावून ही कादंबरी मी मागच्या वर्षी वाचली. ती मला खूप आवडली, भावली. आणि मला असं वाटलं की जे जे आपल्याला आवडतंय, भावतंय, ते ते तुमच्यासोबत शेअर करावं. मन समजावून ही कादंबरी लिहिलेली आहे संग्राम गायकवाड यांनी. संग्राम गायकवाड हे माजी IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस अर्थात आपली सगळ्यांची लाडकी परीक्षा UPSC वगैरे त्यांनी क्रॅक केलेली होती. तर असे ते अधिकारी. आटपाट देशातल्या गोष्टी त्यांची अगोदरची कादंबरी आणि आताची ही जी कादंबरी आहे मन समजावून ही 2023 साली रोहन प्रकाशनाकडून प्रकाशित झाली. ती मागच्या वर्षी मी वाचली आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की त्याच्याविषयी लिहावं. मी स्वतःही कादंबरी लिहिलेली आहे, त्याच्यामुळे मला लिहायला जास्त आवडतं. पण सध्या नवा जमाना आहे म्हटलं की बोलूयात यावरती. ही कादंबरी नेमकं त्याचा प्लॉट काय, त्याचं कथानक काय वगैरे हे अर्थातच मी सांगणार नाही. ही रूढ अर्थानं समीक्षा पण नाही. पण मला त्यातलं काय भावलं किंवा एका अर्थाने त्याचा परिचय करून देणं एवढाच मर्यादित उद्देश या व्हिडिओचा आहे. तर साधारणपणे त्याला वन लायनर ज्याला म्हणता येईल तो असा आहे की चिन्मय नावाचा एक मुलगा, तरुण मुलगा, त्याचं जन्मरहस्य आणि त्याचं जन्मरहस्य शोधण्याच्या निमित्तानं बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत राहतात. वेगवेगळी पात्रं बोलत राहतात, त्याच्या कुटुंबातली पात्रं बोलतात आणि त्यातनं कथानक पुढे जात राहतं. एवढंच अगदी सांगेन. साधारणपणे मुख्यतः पुणे, सोलापूर, त्याच्यानंतर म्हणजे दख्खनचा काही भाग जो आहे त्याच्यामध्ये ही कादंबरी फिरते. कादंबरीविषयी अगदी सविस्तर बोलण्यापेक्षा मी अगदी 5 महत्त्वाचे मुद्दे इथं अधोरेखित करेन. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही वर्तमानाला भिडणारी अशी कादंबरी आहे. वर्तमानाला भिडणारी, वर्तमानाला समजावून घेणारी अशा प्रकारची ही कादंबरी आहे. त्याचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य. अनेकदा असं असतं की वर्तमानाला भिडायला अनेक जण घाबरतात. मग ते कादंबरीच नव्हे, एकूणातच घाबरत असतात. पण इथे कादंबरीकाराचं हे वैशिष्ट्य म्हणता येईल की वर्तमानातलं जे वास्तव आहे त्याचे थेट संदर्भ येतात. अगदी अण्णा हजारे आंदोलनापासून ते आत्ता सुरू असलेल्या ट्रोलिंगपर्यंत उजवे, डावे, पुरोगामी, फुर्रोगामी वगैरे हा सगळा जो काही प्रकार आहे आणि आत्ता जे झालेलं सगळं ध्रुवीकरण जे आहे, या सगळ्या गोष्टी या कादंबरीमध्ये येतात. वर्तमानातलं सामाजिक राजकीय वास्तव अतिशय नेमकेपणानं या कादंबरीमध्ये येतं आणि त्या अनुषंगाने चिंतनही येतं. मला वाटतं की ही सगळ्यात महत्त्वाची पहिली जमेची बाजू जर कुठली असेल तर ती वर्तमानातलं वास्तव अतिशय तरलतेनं मांडते. मला वाटतं की हे पहिलं या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. आता वर्तमान मांडताना दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतिहासाची. कारण वर्तमान शेवटी उभं असतं इतिहासावरती. इतिहासाविषयीचं आपलं आकलन काय. आणि खरं म्हणजे ही जर कादंबरी तुम्ही बारकाईने वाचली तर असं लक्षात येईल की संग्राम गायकवाडांचा अतिशय सूक्ष्म असा इतिहासाचा अभ्यास आहे, लोकसंस्कृतीचा अभ्यास आहे. कारण इतिहासाकडे सरधोपट पद्धतीने ते पाहत नाहीत. दखनी भाषेचा इतिहास असो, इथली लोकसंस्कृतीमध्ये हिंदू मुस्लिमांचं ऐक्य असो, या अनुषंगाने अनेक तपशील येतात, अनेक नवे तपशीलसुद्धा समजतात. इतिहासाकडे बघण्याची एक नवी दृष्टी आपल्याला येते. म्हणजे विंदा करंदीकरांची फार प्रसिद्ध अशी कविता आहे, इतिहासाचे अवजड ओझे डोईवर घेऊन ना नाचा, करा पदस्थळ त्याचे आणि वरती चढून भविष्य वाचा. त्यामुळे इतिहासाकडे तेवढंच पाहायचं असतं जेणेकरून आपल्याला भविष्याकडे पाहता येईल, भविष्याकडे झेप घेता येईल. दुर्दैवानं आज इतिहासाचं अतिशय विचित्र, विकृत अशा प्रकारचं आकलन सगळं असताना संग्राम गायकवाडांचं इतिहासाचं आकलन, इतिहासाविषयी दृष्टी ही फार महत्त्वाची आहे. एवढंच नव्हे तर बहुसांस्कृतिक वास्तव जे आहे, इतिहासातली जी बहुसांस्कृतिकता जी आहे ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे. कुठलाही चांगला कादंबरीकार हा पहिल्यांदा चांगला निरीक्षक असायला लागतो आणि त्याच्यामुळे त्यांनी अतिशय ज्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी मांडलेल्या आहेत मला असं वाटतं की त्या आवर्जून वाचाव्यात, समजून घ्याव्यात अशा प्रकारच्या आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कादंबरीतली प्रयोगशीलता. म्हणजे कथन प्रवाही आहे, बहुमुखी आहे वगैरे ह्या गोष्टी आहेतच. पण प्रयोगशीलता म्हणजे काय तर या कादंबऱ्यांमध्ये वेगवेगळी पात्रं बोलतात. म्हणजे अशा प्रकारे अनेक कादंबऱ्यांमध्ये आहे की वेगवेगळी पात्रं बोलतात.
पण इथे निर्जीव गोष्टीसुद्धा बोलतात. म्हणजे जो मुख्य पात्र जे आहे चिन्मय नावाचं, तर त्याचं ट्विटर अकाउंट बोलायला लागतं, व्हॉट्सॲप बोलायला लागतं, कारसेवेसाठी गेलेली वीट जी आहे ती वीट बोलायला लागते, म्हसोबा बोलायला लागतो, दखनी भाषा बोलायला लागते. भाषेविषयीचं तर अपरंपार प्रेम आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ही जी प्रयोगशीलता जी आहे ना, ही इंटरेस्टिंग आहे. फारच महत्त्वाचा असा हा प्रयोग आहे मराठीतला. निर्जीव वस्तू बोलतायत अशा प्रकारचा मला मराठीतला प्रयोग आठवत नाही दुसरा. चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे या कादंबरीतला सम्यक आणि समंजस असा स्वर जो आहे. म्हणजे मी म्हटलं तसं उजवे डावे, पुरोगामी, फुर्रोगामी, सेक्युलर, सिक्युलर ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. पण उजवे लोक अशा प्रकारे का आहेत बाबा, किंवा तिरस्कार करणारे लोक तिरस्कार का करतायत, हे समजून घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्यांना डिस्कार्ड करणं, त्यांना त्यांच्याविषयी जजमेंट पास करणं, त्यांच्याविषयी हेटाळणी करणं असा दृष्टिकोन नाही. तो दृष्टिकोन त्यांना समजावून घेण्याचा आहे. मला असं वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलाही आवेश नाही, आवेशविहीन अशा प्रकारचा हा स्वर आहे, अभिनिवेश नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारे लोक विचार का करतात, त्यांची जडणघडण कशी होते, हे सगळं अतिशय मुळापासून समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मला असं अनेकदा असं होतं की पुरोगामी व्यक्तीसुद्धा लवकर शिक्के मारतात, किंवा उजव्या व्यक्तींवरती त्यांच्या मनातही एक प्रकारे द्वेष निर्माण होतो. संग्राम गायकवाड यांच्यामध्ये अशा प्रकारे स्वतः व्यक्तिगत ते नाहीत, पण कादंबरीमध्ये सुद्धा असं लक्षात येतं की त्यांना हे समजावून घ्यायचं आहे की ही मंडळी या प्रकारे विचार का करतात, ती ट्रोलिंग का करतात, ती विखार का निर्माण करतात, हे अगदी मुळापासून समजावून घेण्याचा ते प्रयत्न करतात. मला वाटतं की हा शांत, समंजसपणाचा, संयततेचा हा जो स्वर आहे, हा या कादंबरीचं फार मोठं बलस्थान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकत्वाचे धागे, गंगा जमुनी तहजीब हे सांगणारी, खरं म्हणजे सांगायचं म्हणून सांगणारी नाही. म्हणजे जिथे जिथे कुठलीही कलाकृती ही उपदेशपर होते ती काही चांगली कलाकृती नसते, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण ही गंगा जमुनी तहजीब जी आहे ती आपल्या संस्कृतीमध्येच अंतर्निहित आहे, ती फार सहजपणे आलेली आहे, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अगदी साधं बघा, मन समजावन हे जे नाव आहे, हे नावच मुळात रामदासांचं जे मनाचे श्लोक आहे त्याच्यावरनं प्रभावित होऊन तंजावरचा जो शहा तुराब आहे त्यानं मनसंजावन नावाचा काव्यग्रंथ लिहिला, आणि त्याच्यामुळे ह्याला मनसंजावन असं नाव आहे. मनसंजावन हा शब्द जो आहे तो कबीराच्या पदांमध्ये पण आपल्याला दिसतो. एवढंच नव्हे, गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा तो दिसतो. बरं, आता कबीर हिंदू की मुस्लिम हा प्रश्न तर सनातन प्रश्न आहे, आपल्याला माहिती नाही आजही. त्यामुळे तो हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख धर्मामध्ये पण हा शब्द दिसतोय. तर या प्रकारे ज्याला म्हणता येईल की ही जी सगळी गंगा जमुनी तहजीब, इंद्रधनुष्य अशा प्रकारचं जे भारताचं बहुसांस्कृतिक वास्तव आहे, त्यामुळे एक प्रकारे ही कादंबरी भारतीयत्वाची मुळं, आपली सगळ्यांची मुळं शोधण्याचा प्रयत्न करते. ज्याला आपण नेहमी म्हणतो आयडिया ऑफ इंडिया. आपली आयडिया ऑफ इंडिया काय आहे, आपली मुळं काय आहेत ते शोधण्याचा ती प्रयत्न करते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एका अर्थानं ही कादंबरी म्हणजे विद्वेषावरती, हिंदू मुस्लिम विद्वेषावरचं ते व्हॅक्सिन आहे, ती लस आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर ती कादंबरी मुळापासून वाचली तर मला असं वाटतं की जे आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या शिकवणीतून मिळालेलंच आहे की मजहब नाही सिखाता, आपस में बैर रखना. त्यामुळं कुठलाच धर्म असं सांगत नाही की एकमेकांविषयी तुमच्या मनामध्ये द्वेष असू द्यात, किंवा तून हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. हा विचार एक प्रकारे ही कादंबरी सांगते. ती कुठेही अशा प्रकारे ज्याला म्हणता येईल की प्रचारकी भाषेत ते सांगत नाही, पण ती आपल्या संस्कृतीची मुळं त्या कथानकाच्या निमित्तानं शोधत जाते. आणि ती शोधताना तिला जे सत्य सापडतं ते मला असं वाटतं की ते आपल्या लोकसंस्कृतीमध्येच आहे, ते देवळात आहे, ते लालबागच्या दर्ग्यात आहे, ते गौतम बुद्धापासून ते अगदी मीरेपर्यंत, कबीरापासून ते अगदी सुफी परंपरेपर्यंत सगळ्यांनी हेच तर सांगितलं आहे. आणि मला असं वाटतं की तो विचार जो आहे तो विचार आपण समजावून घ्यायचा असेल तर ही कादंबरी आवर्जून वाचली पाहिजे. मी सुरुवातीलाच उल्लेख केला त्याप्रमाणे रोहन प्रकाशनानं ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. आपण आवर्जून वाचा. खूप खूप धन्यवाद.